लावी सर्वांना लळा पीराचा मळा, पीर साहेबांचा थाटला भव्य सोहळा, भव्य सोहळा। मिरवणूक अन्न प्रसाद ऑर्केस्ट्रा लई भारी, उत्सवाची करू दमदार तयारी। आला उत्सव उत्सव उत्सव, पीर साहेब महाराजांचा उत्सव। लावी सर्वांना लळा पीराचा मळा, पीर साहेबांचा थाटला भव्य सोहळा। आला उत्सव उत्सव उत्सव, पीर साहेब महाराजांचा उत्सव। लावी सर्वांना लळा पीराचा मळा, पीर साहेबांचा थाटला भव्य सोहळा। लावी सर्वांना लळा पीराचा मळा, पीर साहेबांचा थाटला भव्य सोहळा, भव्य सोहळा। मिरवणूक अन्न प्रसाद ऑर्केस्ट्रा लई भारी, उत्सवाची करू दमदार तयारी। लावी सर्वांना लळा पीराचा मळा, पीर साहेबांचा थाटला भव्य सोहळा, भव्य सोहळा। मिरवणूक अन्न प्रसाद ऑर्केस्ट्रा लई भारी, उत्सवाची करू दमदार तयारी। आला उत्सव उत्सव उत्सव, पीर साहेब महाराजांचा उत्सव। लावी सर्वांना लळा पीराचा मळा, पीर साहेबांचा थाटला भव्य सोहळा। आला उत्सव उत्सव उत्सव, पीर साहेब महाराजांचा उत्सव। लावी सर्वांना लळा पीराचा मळा, पीर साहेबांचा थाटला भव्य सोहळा। लावी सर्वांना लळा पीराचा मळा, पीर साहेबांचा थाटला भव्य सोहळा, भव्य सोहळा। मिरवणूक अन्न प्रसाद ऑर्केस्ट्रा लई भारी, उत्सवाची करू दमदार तयारी।
बाजीराव कोकरकर या भाविकांकडे 100 रुपये मंडळाच्या वतीनं प्रथमतः आता स्वागत हार्दिक कोकरकर विजयकरी या भाविकांकडून
ठिकाणी याही भाविकांकडून या चालू असलेल्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाची रोख देणगी आलेली आहे. याही भाविकांच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन आणि सर्व भाविकांना माता आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पिंपळगाव खडकी आणि विशेषतः साखरेमाळा, पिराचा माळा, चारी, वाडा वस्ती, पाटलाचा माळा, खळगे वस्ती यांच्या विशेष पुढाकाराने सालाबादप्रमाणे याही वर्षी पीरसाहेब महाराजांची यात्रा किंवा पीरसाहेब महाराजांचा उत्सव मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा होत आहे. आणि या उत्सवाचं खास असं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि सर्व धर्मीय लोक या पीरसाहेब महाराजांच्या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी होत असतात. सकाळी संदल आणि मिरवणूक त्या ठिकाणी पार पडते. मग संध्याकाळी त्या ठिकाणी अन्नप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. लापशी आणि शाक असा दरवर्षी या अन्नप्रसादाचा बेत असतो आणि मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन अन्नप्रसादाचा लाभ घेत असतात. आणि संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून ऑर्केस्ट्राचं देखील नियोजन या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने करण्यात येत असतं. आणि या ऑर्केस्ट्रासाठी देखील गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येत असतात. अगदी गावाच्या यात्रेच्या आदल्या दिवशी ही पीरसाहेब महाराजांची यात्रा मोठ्या थाटामाटात दरवर्षी साजरा होत असते आणि एक चांगल्या प्रकारचं आनंदाचं वातावरण या यात्रेच्या निमित्तानं त्या ठिकाणी निर्माण होत असतं. मी या यात्रेच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि पीरसाहेब महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व ग्रामस्थांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येऊ दे, सगळ्यांचं आनंदाचं आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जाऊ दे अशी प्रार्थना पीरसाहेब चरणी करतो. पीरसाहेब महाराज की जय. पुन्हा
पीर इकडे मारा जरा पीर साहेबाची यात्रा आहे. किती लोकांना जेवणाचं ते सांगा. हा 3,500 लोकांना जेवण मागा मला मारा पुढे काय गेलं एवढं. हा तर हे सर्व धर्म समभाव पीर साहेब बोलले. तर आमच्या गावात जेवढे मुसलमान आहे जेवढे मराठी आम्ही सगळे एकोप्याने हा उत्सव साजरा करत असतो. उत्सव साजरा करत असताना आमच्या गावातील मळ्यातील सगळे सोयरे नाते सगळे इकडे येत असतात. आणि सगळे 3,000 लोकांचं जेवण असतं. अरे ते- हिंदू मराठा त्याचा एकोपा असतो हा. मुसलमानांचा. हा. एक गोळ्या मिळाल्या आम्ही 2,000-2,500 लोकांचं जेवण असते. पीर साहेबांचं मत एवढं का पीर साहेबांची पूजा अर्चा आम्ही हिंदू लोक करतो आणि फक्त ज्याची उरूस आहे ज्याची कार्यक्रम असतो त्याची फक्त मुसलमानांच्या हातून आम्ही ती पूजा करून घेतो. बाकी सगळी पूजा अर्चा त्या पीर साहेबांनी हिंदूच करतो. त्यांच्या काळामध्ये लोकांसाठी भरपूर लाभ आहे. भरपूर लाभ आहे. काहीच कमी पडत नाही आम्हाला या देवाच्या. अनेक परोपकार केले त्यांनी लोकांसाठी त्या काळात. जय जय उत्कृष्ट प्रकारचं जे काय भाविकांचं छायाचित्र होतं त्यांनी काम केलं पिंपळाच्या सोबतला वैभव सोकरकर सर आपलं पुनर्सेविका मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. साहेब महाराज की जय. पीर साहेब महाराज की जय. पीर साहेब महाराज की स्वागत हार्दिक. काय बोलायचं अरे ते पीर साहेबाचा उत्सव मोठा थाटामाटा साजरा झाला. मिरवणूक काढली ही इतिहास आज या ठिकाणी यावर्षी सालाबादप्रमाणे पीरसाहेब यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करण्यात आला. काल गल्पाची मिरवणूक काढण्यात आली. आज संदल काढण्यात आली आणि संध्याकाळी 5 वाजेपासून आतापर्यंत मिरवणूक, त्यानंतर पूजा आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. आणि संध्याकाळी 9:30 वाजता सर्वांच्या करमणुकीसाठी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांनी भक्तिभावाने या ठिकाणी आलेत. सर्वांचे पीरसाहेब यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. नमस्ते. महाराज की जय. आज या ठिकाणी पीर साहेब महाराजांचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. याचा अर्थ आज सकाळी संदल मिरवणूक मोठ्या थाटामाटात साजरी केली. त्यानंतर 4 वाजता देखील सुद्धा आपलं महाराजांच्या महाराजांच्या त्या याची सुद्धा मिरवणूक मोठ्या थाटामाटात साजरी झाली, संदल मिरवणूक. आणि त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील 5 ते 6 आपल्या आगमनापर्यंत या ठिकाणी ठेवलेला आहे. या महाप्रसादाचा देखील लाभ सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी मोठ्या आनंदात घेतलेला आहे. आणि असा भव्यदिव्य कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे. आणि महाप्रसाद या ठिकाणी लापशी आणि भाजीचा आनंद लोकांनी घेतलेला. शाक नाही भाजी म्हणायचं. आणि या ठिकाणी 9 ते 12 वाजता आपले चांदणी शुक्राची हा भव्यदिव्य ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी माझं आव्हान आहे सर्व मळ्यातील आणि गावातील भाविक भक्तांनी ह्या सुद्धा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आणि पीरसाहेब महाराज की जय. पीरसाहेब महाराज महोत्सव उरूस म्हणतात त्याला, हा संपन्न झालेला आहे. आज या ठिकाणी आम्ही लापसी आणि भाजी हा कार्यक्रम केलेला आहे. सगळ्यांनी महाप्रसाद एवढा व्यवस्थित घेतलेला आहे की इथं कमीत कमी 400-500 लोक जमलेले होते. 500 नाही 1000. 400-500 लोक जमलेली होती. सगळ्यांसाठी ना कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे. देणग्या पण व्यवस्थित झालेल्या आहेत. सर्व अख्खा मळा गाव वगैरे यांनी ना सगळं आम्हाला देणग्या वगैरे दिलेल्या आहेत. नियोजन म्हणजे आमचं मंडळ आहे, पीरसाहेब मंडळ आहे ना, यांच्या वतीने ना आम्ही सगळं नियोजन करतो.
तालावतप्रमाणे यावर्षी पीरसाहेब महाराजांची यात्रेचा उत्सव मोठा थाटामाटा साजरा करण्यात आला. संजय रामभाऊ पोखरकर उर्फ गांधी काय आणि आदल्या दिवशी काठीची मिरवणूक केली जाते व दुसऱ्या दिवशी ही केली जाते आणि नंतर लोक देणगी रूपाने पैसे देतात. भरपूर देणगी जमली जाते आणि तुम्हाला सांगतो जेवणाचा कार्यक्रम लापशी आणि शाक असते काय पाताळभाजी असते. त्याच्यामुळे रात्री करमणुकीचा कार्यक्रमही असतो. त्याच्यामुळं इथं कार्यक्रमाला शोभा चांगली प्रकारे येते काय. धन्यवाद. साहेब महाराज की जय. महाराज की जय. पीरसाहेब महाराज की जय. पीरसाहेब महाराज की जय. माझे नाव मनीषा बाळासाहेब बांगर, पिंपळगाव खडकी. आपल्या पीरसाहेब महाराजाचा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदात आणि आनंददायी वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे. महिला भगिनी खूप आनंदात आणि उत्साही आहेत. एकंदरीत सर्व कार्यक्रम एकदम छान वाटला आणि जेवण पण खूप छान आहे. आणि जेवण लापशी आणि बटाट्याची भाजी होती. आणि आता थोड्याच वेळामध्ये ऑर्केस्ट्राचा मनोरंजक कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी ऑर्केस्ट्रा शुक्राची चांदणी हा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी तमाम सर्व पिंपळगाव ग्रामस्थांना ऑर्केस्ट्राचं जाहीर निमंत्रण या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद. आपल्या पिंपळगावमध्ये मुस्लिम आणि मराठा बांधव हे एकत्र येऊन सर्व सण उत्सव एकत्रितपणे साजरे करतात. याचा आपल्या महाराष्ट्र भूमीला खूप मराठ्यांना किंवा इतर सर्व समाजातील जनतेला त्याचा खूप अभिमान आहे. पीर साहेब महाराज की. आज या ठिकाणी आपणा सर्वांचं श्रद्धास्थान पीरसाहेब महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे. आम्ही आमच्या लहानपणापासून या उत्सवामध्ये दरवर्षी या ठिकाणी भक्तिभावाने येत असतो. या ठिकाणी हजारो बांधव उद्या पिंपळगावच्या मुक्तादेवीचा यात्रा उत्सव आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी हा पीरसाहेबांचा उत्सव दरवर्षी असतो. त्यामुळे या उत्सवाला आवर्जून उपस्थित राहता यावं म्हणून मुंबईकर पुणेकर देखील लवकर मुंबई पुण्याहून निघून या उत्सवासाठी येत असतात आणि इथून नंतर मग आपापल्या घरी जाऊन उद्याच्या यात्रेसाठी सगळेजण उपस्थित राहत असतात. खऱ्या अर्थानं या पीरसाहेब हे एक जागृत देवस्थान आहे, सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. आणि तसं पाहिलं तर पीरसाहेब देवस्थानचं देखभाल दुरुस्ती किंवा पूजा अर्चा ही मुस्लिम बांधवांकडे असते. परंतु याच्यावरती मुस्लिम बांधवांपेक्षाही अतोनात भावना किंवा श्रद्धा ही हिंदू बांधवांची आहे. त्यामुळे हा उत्सव वर्षानुवर्ष हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र येऊन हातात हात घालून त्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने करत असतात. यामधून हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय ऐक्य या ठिकाणी दिसून येतं आणि असंच ऐक्य यापुढच्या काळामध्ये देखील हे पिंपळगावमध्ये निश्चित टिकून राहील. त्याला कारणीभूत कारण खऱ्या अर्थानं हे देवस्थान पीरसाहेब महाराजांचं की ज्याच्यावरती हिंदू आणि मुस्लिम सगळ्याच समाजाची प्रचंड भावना आहे, आदर आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं ही एकी आहे आणि भविष्यात देखील टिकून राहील. आणि सर्वच लोक तन धनाने या उत्सवासाठी देणगे देतात, मदत करतात, अन्नदान करतात आणि एक चांगला उत्सव कसा होईल त्या दृष्टीने सर्वच कार्यकर्ते त्या ठिकाणी तळमळीने काम करतात. अशाच पद्धतीचा उत्सव भविष्यात देखील चालत राहावं आणि म्हणून यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो. पीरसाहेब महाराज की जय. महाराज जय.